नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार, स्वामी समर्थ महाराजांचा आवडता वार आणि आपल्या सर्वांचा पण आवडता वार. स्वामी समर्थ महाराजांची पूजा करत होते. म्हटलं तुमच्यासोबत पण थोडं पूजेचा व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मग व्हिडिओ काढत आहे. अवश्य सर्वांनी व्हिडिओ बघा. आपण अगोदर महाराजांचा फोटो वगैरे स्वच्छ पुसून घेऊन गंध अक्षदा लावून घेऊ त्याला. तुम्ही सर्वांनी पण पूजा केलीच असेल. महाराजांची आज गुरुवारची पूजा झाली. माझी पण पूजा झाली सकाळीच, पण व्हिडिओ अपलोड करायसाठी थोडा उशीर झाला आहे. एक गोष्ट आपल्याला आठवण ठेवायची बघा, गुरुवारच्या दिवशी आपल्याला पिवळे कपडे परिधान करायचे आहेत. पिवळा ड्रेस असो, साडी असो, किंवा नसेल तर पिवळी ओढणी, पिवळा रुमाल देखील आपण आपल्यासोबत ठेवू शकतो. कारण की पिवळा कलर हे दत्त महाराजांना, स्वामी समर्थ महाराजांना, भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि गुरुवारच्या दिवशी आवर्जून पिवळं घातल्याने याचे खूप शुभ फायदे होतात आपल्यासाठी. आणि अजून एक गोष्ट काय म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला पिवळं काही ना काही दान करायचं आहे. जसं की केळी, किंवा लहान मुलांना एखादं बिस्किट पॅकेट, किंवा पिवळ्या हरभऱ्याची डाळ आणि थोडं गूळ आपण मंदिरमध्ये दान करू शकतो, किंवा एखाद्या गरजूंना पण आपण दान देऊ शकतो. हे बघा, महाराजांचा फोटो वगैरे स्वच्छ पुसून झाला. आता आपण ह्याला गंध अक्षदा लावून घेऊ. हे मांडणी वगैरे नाही दाखविली, मांडणी सगळं अगोदर करून ठेवले. मी इथं सगळं गोमूत्र वगैरे टाकून शिंपडून करून ठेवली आहे. आता आपण ह्याला गंध अक्षदा सगळं लावूत, फुलं वाहूत, रांगोळी काढूत, पूजा आरती करूत. अगोदर आपण ह्या फोटोकडे एक हळदीची रांगोळी काढून घेऊ. बघा, आपण कुठली पण पूजा करू, आपल्याला खाली एवढीशी हळदीची रांगोळी काढायची आहे. पाटाखाली पण काढायची आहे रांगोळी. पाटाच्या खाली पण मी रांगोळी काढली आहे. बघा, आता मी पाट उचलत नाही, असं हळदीची रांगोळी काढून आपल्याला अक्षदा वाहून असं ठेवायचं आहे. महाराजांना गंध लावूयात. गंध आपल्याला ह्या बोटाने लावायचं आहे. बघा, आपण कोणत्या पण देवाची पूजा करू, कोणत्याही देवाला गंध लावू, आपण असं करायचं आहे. महाराज किती छान दिसतात गंध अक्षदा फूल वगैरे वाहिल्यानंतर. श्री स्वामी समर्थ. हे महाराजांचं कमंडलू आहे. हे महाराजांचे पादुका. इथं आहेत दत्तगुरु ब्रह्मा विष्णू महेश्वर, ह्यांचे 4 भुज. इथं आहे गाय, 4 श्वान. स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून कोणत्याही माध्यमातून कुठून ना कुठून आपल्याकडून सेवा ते करून घेतातच. कारण की त्यांच्या इच्छाशिवाय काही होत नाही. आपण सेवा करूत म्हटलं तरी करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे, जाणं तर त्याहूनही सोपं आहे, पण टिकून राहणं हे मात्र अवघड आहे. हे फक्त महाराजांच्या इच्छेच्या अनुसारच होते. महाराजांच्या सेवेमध्ये टिकून राहणं म्हणजे हे बघा, हे चंदनाचा असा हार महाराजांना. असं मला हे चंदनाचा हार महाराजाला असं लावायला मला खूप आवडतं. हे चंदनाचा हार, कारण की ह्याच्यामध्ये हिना अत्तर पण मी थोडं मिक्स केली आहे. तुमची इच्छा असलं तर तुम्ही पण करू शकता, हरकत नाही. कारण की महाराजांना हिना अत्तर म्हणजे खूप आवडते. त्यासाठी आपल्याला महाराजांना आता गंध वगैरे लावून झालं, आपण फुलं वगैरे वाहून घेऊ. महाराजांना आपण फुलं वाहतो. मी सगळ्यासाठी दिवा लावले होते, सांगणं नाही लक्षात नाही. आज फुलं सगळे माझ्याकडे बघा कलरचे फुलं आहेत. पूर्ण कलरचे फुलं वाहत आपण. आज मला ना जास्तीचे फुलं आणणं झाले नाहीत. बरं, हार करणं झालं नाही. बघू, संध्याकाळी मी बाहेर गेलं तर फुलं घेऊन हार करते. आज इंग्रजी वर्षाचा दुसरा गुरुवार आहे, नवीन वर्षाचा. आपल्या चॅनलवर रात्री 10:30 वाजता दर गुरुवारी दत्तबावनी सेवा, तारक मंत्र सेवा आणि स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सेवा, लाईव्ह सेवा असते. तुम्ही सर्वांनी या, जॉईन व्हा. बरं, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की सर्वांना ह्या सेवेचा अवश्य लाभ भेटावे. निदान ऐकलं तरी आपण श्रवण केलं इतके पुण्य भेटतेच आपल्याला. हे बघा किती छान गोड दिसतात महाराज फुलं वाहून झाल्यानंतर. फक्त मग रात्री जमलं तर मी बाजारात गेलं फुलं आणून मग हार करून राहते महाराजांना. आता सध्या तर असं साधी सोपी फुलं वाहून
पूजा करत आहे. मला तुमच्यासोबत पण शेअर करूयात व्हिडिओ, लहान साधा सोपा. तुमच्या सर्वांची पण सेवा झालीच असेल. आता मला सगळं सेवा करायची आहे. बघा, अजून रांगोळी काढायची, आरती, नैवेद्य, स्वामी चरित्र सारामृत, 11 माळी, 11 वेळेस तारक मंत्र, सगळ्यात सेवा बाकी आहे माझी. मी तुम्हाला सगळी सेवा दाखवत नाही, पण थोडं थोडं दाखवत आहे, कारण की व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. त्याच्यासाठी थोडं थोडं दाखवत आहे. व्हिडिओ सर्वांनी बघा. कसा आहे सांगा कॉमेंट्स करून नक्कीच. महाराजांना नैवेद्याला खडीसाखर ठेवली आहे. आज मला थोडा उशीर झाला होता, काही करणं झालं नाही. महाराजांना भक्ती सेवा प्रिय आहे. बघू पुढच्या गुरुवारी किंवा संध्याकाळी जमलं तर मग काहीतरी करून दाखवते नैवेद्य. आज गुरुवार माझा पण उपवास असतो. श्री स्वामी समर्थ. महाराजांना अगरबत्ती ओवाळून झाली, अगरबत्ती लावून झाली. आता आपण महाराजांचा पाटाभोवती रांगोळी काढूत. तुमच्यासोबत पण शेअर करते रांगोळी. चला तर आपण रांगोळी काढूयात. असं मला महाराजांचा पाटाभोवती रांगोळी काढायला खूप आवडते. कदाचित तुम्ही सर्व पण काढतच असताल. रोजचं रोज खूप रांगोळी असं काढावं असं वाटते. रोज साधी राहते, पण गुरुवारच्या दिवशी मात्र थोडं पूर्ण भरपूर रांगोळी काढते. काढून कलर वगैरे टाकलं तर छान खुलून दिसतात महाराज खूप. महाराजांचा फोटो बघा तुम्ही गुरुवारच्या दिवशी. मूर्ती आहे, फोटो आहे, जे काही पण आहे आपलं, किती प्रसन्न वाटते महाराजांकडे. व्यवस्थित आपण पूजा, हार वगैरे सगळं करतो. हे छान वाटते बघा. तुम्ही सर्व पण काढतच असताल रांगोळी. आपली आपली आवड असते, जागा असते, जागा नसते, असं काही नाही. शेवटी भक्ती, श्रद्धा महत्त्वाची आहे. मला आवड आहे, मला डेकोरेशन करायला खूप आवडतं. रांगोळी काढून सजवावं महाराजांना, लाइटिंग्स लावावं. इथं लाइटिंग्स लावता येत नाही. इथं आम्हाला कनेक्शन जवळ नाही आहे. आम्हाला खूप लांब वायर घ्यावं लागते, म्हणून लाइटिंग वगैरे नाही तर लाइटिंग पण लावली असती. बघा रांगोळी कशी आहे, कशी येत आहे, जमत आहे का. आज गुरुवार प्रत्येक महाराजांच्या केंद्रामध्ये, दत्त मंदिरामध्ये पब्लिक पण खूप असते. आपल्या घराजवळ पण कुठं असलं तर आपल्याला जायचं आहे, दर्शन करायचं आहे. आम्हाला तर घराच्या बाजूलाच आहे अगदी. आमच्या घरामधून दत्त मंदिर, दत्तात्रेय भगवान दिसतात. स्वामींचा फोटो आहे तिथं. औदुंबराचं झाड दिसते. अगदी खाली उतरलं कीच आहे बरं आमच्या घराजवळ. आमच्या खिडकीतून, बाल्कनीतून मस्तपैकी दिसते. उठल्या उठल्या दर्शन होते छान महाराजांचे, औदुंबराचे. अगदी मन प्रसन्न वाटते. जात असते मी पण, जाऊन प्रदक्षिणा घालते, दिवा वगैरे लावते. हे बघा आपली रांगोळी काढून झाली. आता आपण ह्याच्यामध्ये कलर भरूयात, जेणेकरून रांगोळी अगदी खुलून दिसेल. खूप मस्तपैकी मन प्रसन्न वाटते. देवापाशी असो, गुरुपाशी असो, रांगोळीला किंवा फुलाने आपण असं छान सजविलं की अगदी मन प्रसन्न वाटते, खुलून दिसते. कलर भरायले बघा. इथे मधल्या फुलामध्ये गुलाबी कलर टाकत आहे. हे बघा कलर भरून झालं. मी पूर्ण नाही दाखवले कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. इथं मी पानं विसरले होते काढायचे, कारण की आपण जेव्हा कधी पण रांगोळी, असं फुलांची रांगोळी काढतो ना,
तर त्याच्यामध्ये पानं पण नक्की काढायचे असतात, कारण की एकाची जोडी एकाला असते, जसं की आपण भाऊ बहिणी नवरा बायको असतात ना तसं. नक्की असं पानं तुम्ही लहान काढा मोठे काढा, एक दोन पानं तरी नक्कीच रांगोळीमध्ये काढलेच पाहिजे आपल्याला, म्हणजे त्या रांगोळीला पण लुक छान येते आणि रांगोळी संपूर्ण मानल्या जाते, असं अर्धवट राहत नाही रांगोळी. आणि बघा, तुम्हाला आधीच सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, गुरुला येल्लो कलर पिवळा कलर खूप निगडीत आहे, त्याच्यासाठी आपल्याला रांगोळीमध्ये देखील पिवळा कलर वापरायचा आहे. थोडं ना थोडं जसं आपल्याला जमेल तसं जास्त वापरा, पण थोडं ना थोडं आपल्याला वापरायचंच आहे रांगोळीमध्ये पिवळा कलर. तर बघा, मी असं ह्या गोलगोलमध्ये पिवळा कलर टाकते. त्याचे बाकीचे गोल गोल आहे त्याच्यामध्ये मी निळा कलर भरत आहे. कलर कॉम्बिनेशन कसं आहे तुम्ही नक्कीच सांगा मला व्हिडिओ बघितल्यानंतर. आवडला का, पूजा जमली का नाही छान सांगा. आपल्याला आज गुरुवारी तर महाराजांची पूर्ण सेवा करायचीच आहे. रोज आपण थोडं बहुत करत असतो, एक माळ करत असतो, काही करत असतो, पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण पारायण 1 ते 21 अध्याय आणि 11 माळी स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र, 11 वेळा तारक मंत्र आपल्याला हे करायचंच आहे. हे बघा, रांगोळी काढून झाली पाटाभोवती महाराजांचा पूर्ण. रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळीवर हळदी कुंकू नक्की व्हायचं आहे. तशी साधी रांगोळी कधीच ठेवायचं नाही आपल्याला, कारण की हळदी कुंकू घालणं हे खूप शुभ मानलं जातं. हळदी कुंकू न घालता रांगोळी ठेवू नये, हे अशुभाचे प्रतीक आहे. तुम्ही थोडं थोडं का घाला, पण रांगोळी मात्र आवर्जून घालायची आहे. हळदी कुंकू मात्र आवर्जून घालायचं आहे न विसरता. बघा, आपलं सगळं झालं आहे संपूर्ण रांगोळी वगैरे. आता आपण सेवेला सुरुवात करू. सेवा झाल्यावर मग आपण आरती आणि पूजा करू. हे बघा, स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्रमधील 14वा आणि 18वा अध्याय माळ. ह्या पोथीची आपल्याला अगोदर हळद कुंकू घालून आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. आणि अचानक मी सांगायचं विसरले, आपल्याला हातामध्ये 2 अंक होईना हिरवा बांगड्या असा घालूनच आपल्याला पूजा व्यवस्थित करायची आहे. आता आपण अगोदर स्वामी समर्थ महाराजांचे 11 माळी जप घेऊया. मी पूर्ण नाही दाखवत, थोडं दाखवत आहे तुम्हाला. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत आणि त्यानंतर गुरुचरित्र अध्याय आणि मग आरती. ओम गण गणपतये नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री कुलदेवताय नमो नमः. श्री कुलस्वामिनी माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्ण स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं कंदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरण ठेविला भाळाचा दोदित याच्या प्रतिपाळ. करावा बाळ आपुले इथे. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समित सदा परिसुद्ध भाविक भक्त 21वा अध्याय गुढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. महाराजांचे 21 अध्याय संपूर्ण झाले वाचून. मी फक्त पहिला अध्याय 4 लाईनी आणि लास्ट 21वा अध्याय अवतरणिकाचे 2-3 लाईनी वाचून दाखविली आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रमधील 14वा अध्याय. हा अध्याय संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारा आहे. आपल्याला रोज जरी पठण करणं नाही जमलं तरी कमीत कमी गुरुवारी तरी पठण आवर्जून करावे. रोज आपण ऐकलं तरी चालेल. पठण केलं तर अतिविशेष, पण काही कामानिमित्ताने नाही जमलं तरी आपण श्रवण करून गुरुवारी मात्र नक्कीच पठण करायचं आहे. चला तर आपण वाचूया.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विलवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अतिविशेष एक चित्ते करी जय 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 योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा पूर्ण. पुढील चरित्र विस्तार ज्ञान होय आम्हासी. गुरुचरित्र अध्याय 14वा वाचून झाला. आता आपण 18वा अध्याय घेऊयात. हा अध्याय आपल्याला दत्तगुरु महाराजांचा कृपाने सुख समृद्धी आणि शांती समाधान देणारा आहे. आपली कुठली पण इच्छा असो, आपल्याला आर्थिक तंगी असो, काही पण असो, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. हे 2 अध्याय 14वा आणि अध्याय गुरुचरित्रामधील मेरुमणी मानल्या जातात. श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमचे शरणी पूर्ण केला जाता. गुरुचरित्र कामधेनु ऐकता न भाये माझे मनोकांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुमहिमा असे ऐसे भजावे तुम्ही मनोमनासी कामधेनु तुझ्या घरी. गंगाधराचा कुमरू सांगते श्री गुरुचरित्र विस्तार. पुढील कथामृत सार ऐका श्रोते एकचित्ते. इथे श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमानां द्विजदैन्य हरणं नाम अष्टादशोऽध्याय. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ह्या अध्यायाच्या मागे घोर कष्ट उद्धार स्तोत्र पण आहे. हे पण आपल्याला पठण करायचं आहे. ह्या स्तोत्राचे पण खूप फायदे आहेत. तुम्ही दर गुरुवारी गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय वाचून रोज घोर कष्ट उद्धार स्तोत्र वाचलं तरी पण आपल्याला महाराजांची कृपा आशीर्वाद मिळेल. आपण आरती करूया महाराजांची. अगोदर गणपतीची आरती. आरती ओवाळती गणपती ओंकारा. आरती ओवाळती गणपती ओंकारा. औट माता होती सूर्य समप्रभाकरा. सूर्य समप्रभाकरा. आरती ओवाळती गणपती ओंकारा. श्री गणपती ओंकारा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्ता गाजाना. त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराना. नेती नेती शब्दानाई अभिमाना. सुरवर मुनिजन सुरवर मुनिजन जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव दत्ता दत्ता ऐसे लागले ध्यान. हाय पाले मन झाली पुण्य. नितोपणाची झाली गोवान. एका जनाधनी श्री दत्त जन. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री योगिराज. अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.